ते एवरी इयर न्यू तरेन येता लोकां फुड्यान आनी बरें ऑर्गनायझेशन आसता तेंचें. आपल्या स्वताच्या कॅची बद्दल सांग, त्या एफर्टा बद्दल सांग, कित्याक खूब कडेन आमी पळयता त्यो ज्यो कॅची तूं धरता तेजेर सगळी गेमीची वाटचाल फुडली चेंज जाता. कित्याक त्या टायमार ते 55 विदाउट लॉस असले आनी खरीच बरी स्टार्ट दिल्ली पुण्याजीन आनी रजतान तांकां. ते कॅची बद्दल सांग आमकां आनी तेज्या फुडलो जो गेम प्लॅन जो जालो तुमचो की 55 वयल्यान फक्त 81 रन्स तेंचे जे जाले, तो गेम प्लॅन कितें आसलो मदीं? कॅची बद्दल म्हटल्यार डेली प्रॅक्टीस करता, फिटनेस करता, सो फ्लेक्सिबिलिटी उरता आनी आमकां मेन विकेट आसलेली ती मेळयली रजताची. पुनाजी बरो खेळ्ळो, ताका जाता एक कमी ऑफ स्ट्रायक दवरलो आनी बॉलरांनी आमच्या बरीच बॉलिंग घातली. हर्षद म्हण मागीर गोपाळ म्हण बरी घातली बॉलिंग. स्वताच्या बॅटिंगे बद्दल सांग. बॅटिंग पीच कशी आसा ही बॅटिंग करपाक? बॅटिंग करपाक बरी पीच आहा, स्पिनींग ट्रॅक आहा तो. बरे खेळ्ळे सगळे, मॅरिट्साचेर खेळपाचो आनी काय ना. Thank you and all the best for the next game. Man of the match for you, Samad Gawas with his blistering 34 in the first game. Thank you. Over to you, Badal bhai. थँक यू श्याम. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक मांद्रेम बॉयज आयोजित मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पहिल्या सामन्याचा थरार आपण पाहिला, अनुभवला. साईजय बोडगेश्वर संघ 2 चेंडू राखून विजयश्री प्राप्त करतोय. दुसऱ्या सामन्यात आर्यन पॅन्थर 77 मार्मागोवा संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय. वैष्णवी 24 पणजी संघाची सलामीची जोडी. संघाचा कर्णधार नायक सेनापती साहिल वांगणकर आणि सोबत नरेंद्र साळे. पणजीचे हे 2 दर्जेदार खेळाडू सलामीसाठी. वैष्णवी 24 संघाच्या वतीने पहिल्या चेंडूवर सुंदर षटकार उन्नीकृष्णनच्या बॉलिंग मार्कवर. इनिंगची सुरुवात पॉवर प्लेचा हा पहिल्या षटकाचा सामना आपल्या समोर. नरेंद्र साळे जिंगारोच्या मैदानावर 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा पराक्रम ज्या खेळाडूच्या नावे असा नरेंद्र. डावखुऱ्या हाताचा बॅटर स्ट्रायकर एंडवर. उन्नीकृष्णन रिटर्न गिफ्ट मिळत आहे उन्नीकृष्णनला. लोअर फुल टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू थोडा वेळ हवेत आणि फॉलो थ्रू मध्ये. व्हॉट अ कॅचिंग प्रॅक्टिस फॉर उन्नीकृष्णन. पहिल्या विकेटचं पतन. 3 चेंडू 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. वैष्णवी 24 पणजी. द कॅप्टन, ओनर अँड प्लेयर्स. ज्या जागा थर्ड अंपायर आहात त्या थर्ड अंपायराकडे कोणी वचप ना. नंबर 3 क्रिकेटमधील महत्वाची जागा, मग T20 असो, वन डे असो, कसोटी असो, महत्वाच्या जागेवर खेळण्यासाठी येतोय हितेश मोरे. कुंभारजुवा गावचा हा खेळाडू समोर असेल बॉलिंग मार्कवर. उन्नीकृष्णन 3 चेंडू 7 धावा. एक महत्वाची सफलता पहिल्याच षटकात. नरेंद्र साळे माघारी परतल्यानंतर आता मात्र उत्साह द्विगुणित होतोय. उन्नीकृष्णन पॉवर प्लेचं षटक. 8 षटकांचे हे सामने. पहिली 2 षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. 3 ते 6 दरम्यान एक मांद्रेम ओव्हर जी असेल गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून घोषित होईल. 2 रिव्ह्यू आहेत प्रत्येक संघाकडे आणि हे रिव्ह्यू आपण वाईड किंवा बीमर साठी वापरू शकता. 60 सेकंदामध्ये फलंदाज स्ट्रायकर एंडवर येणं गरजेचं आहे. पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर आणि 35 मिनिटांमध्ये आपल्याला 8व्या षटकाची सुरुवात करणं सुद्धा गरजेचं. सुंदर देखणी स्पर्धा मांद्रेम बॉयज आयोजित मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी. पहिल्या षटकाचा हा थरार. वेगावर स्वार होऊन उन्नीकृष्णन दर्जेदार गोलंदाजी. 5 चेंडूमध्ये 7 धावा खर्च करतो. 1 विकेट आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने कट होणारे चेंडू. उन्नीकृष्णन पहिल्याच चेंडूवर षटकार खर्च केल्यानंतर पुढच्या 5 चेंडूवर फक्त 1 धावेचा खर्च. 1 महत्वाची विकेट. नरेंद्र साळे नावाचा खेळाडू माघारी पाठवलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. वैष्णवी 24 पणजी संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 7 धावा.
विकेट आपण पाहतोय. Meanwhile, गोलंदाजी I request the owner of Aryan Panther 77, Mithun Vaidya is here. I request him, please come on the stage. Welcome you on behalf of Mandrem boys. Mithun Vaidya, Maso Macheri also. Welcome you on behalf of Mandrem boys for this MCT 2025. अब्दुल सलाम बॉलिंग मार्कवर. शकील या टोपण नावाने संपूर्ण राज्यभर राज्याच्या बाहेर सुद्धा प्रसिद्ध असणार हा वेगवान गोलंदाज. मार्मागोवाच्या भूमीवर ज्याची क्रिकेटची पावलं क्रिकेटच्या मैदानावर रुजली आणि सध्याच्या घडीला जी पाळमुळं पूर्ण गोमंतक भूमीवर आणि गोमंतक भूमीच्या बाहेर सुद्धा विस्तारित झाली असा गुणवान खेळाडू बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू एकेरी धावेचा खर्च 8 धावा हा धावफलक. वैष्णवी 24 पणजी संघ. स्विच करतोय फटका. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. एकेरी धाव अगदी सहज पूर्ण आणि दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. एमसीटी चौकार. धावसंख्या 12 या धावसंख्येवर घेऊन जाणारा हा हितेश मोरेच्या बॅटमधून बाहेर पडलेला स्वीपचा लाजवाब चौकार. हितेश मोरे 4 चेंडू मध्ये 4 धावा. 12 या धावसंख्येवर हा फॉलिंग पूल पाहायला मिळतोय. सक्सेसफुल डीप फाईन लेग सीमारेषेच्या दिशेने मॅक्झिमम एमसीटी षटकार. 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्ले. पहिली 2 षटक. पहिल्या षटकामध्ये खूप नियंत्रित मारा आपण पाहिला. उन्नीकृष्णन खर्च केला फक्त 7 धावा. पण दुसऱ्या षटकात अब्दुल सलाम थोडासा महागडा ठरतोय. शकील पहिल्या चेंडूवर एकेरी धाव. त्यानंतर चौकार षटकार. 3 चेंडू मध्ये तब्बल 11 धावांचा खर्च. धावसंख्या 18 फॉर 1. यावेळी डावखुऱ्या त्याच्या बॅटरसाठी थोडासा अँगल बनवण्याचा प्रयत्न. राईट हँड राऊंड विकेट. हलक्या हाताने चेंडू स्टिअर केला जातोय. रियाज जोपर्यंत येतोय स्क्रीनवर फील्ड करतोय. एकेरी धावेनिशी स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या 19 धावा 19. एका गड्याच्या मोबदल्यात 19. वैष्णवी 24. शैलेश गरद यांच्या मालकीचा हा संघ समोर. मिथुन वैद्य यांच्या मालकीचा आर्यन पॅन्थर 77 मार्मागोवा हा संघ. चेंडू पुन्हा एकदा भरकटतोय डाव्या एसटीच्या बाहेर. पंच दंडित करतायत वाईडच्या रूपात. वाईड साठी हा रिव्ह्यू बॉलिंग टीम कडून पाहायला मिळतोय. या स्पर्धेसाठी प्रत्येक संघाकडे 2 रिव्ह्यू असतील आणि हे 2 रिव्ह्यू आपण वाईड किंवा बीमर साठी वापरू शकता. या व्यतिरिक्त या बीमरचा वापर पंचांच्या कुठच्याही निर्णयाविरुद्ध आपण करू शकत नाही. हे 2 बीमर त्यातील पहिल्या 2 रिव्ह्यू पैकी पहिल्या रिव्ह्यूचा वापर केला जातोय. क्षेत्ररक्षण करणारा मार्मागोवा आर्यन पॅन्थर 77 संघ. मैदानावरील पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. त्यानंतर हा पंचांचा हा निर्णय रिव्ह्यू केला जातोय आणि तिसऱ्या पंचांकडून सुद्धा हा व्हाईट बॉल घोषित होतोय. खूपच सुंदर पंचगिरी मैदानावर आपण पाहतो. योगेश दाभोलकर उर्फ मुन्ना, रुपेश गावस उर्फ भालो आणि अमेय नाईक सर आमचे 3 ऑफिशियल्स एमसीटी 2025 साठी. 20 एका गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर. अब्दुल बॉलिंग मार्कवर. साहिल कट करताय चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण. 30 सर्कलवर एक ताकदवान फटका. क्रिकेटमधील सौंदर्य दाखवणारा हा कटचा फटका. एकेरी धावेनिशी धावसंख्या होते 21. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव. दुसऱ्या चेंडूवर चौकार. तिसऱ्या चेंडूवर षटकार. त्यानंतर वापसी होते अब्दुल कडून. एक एक्स्ट्रा व्हाईट बॉल. त्यानंतर एकेरी धाव. धावसंख्या स्थिरावलेली 21 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकाची सांगता करणारा शेवटचा चेंडू घेऊन शकील. पुन्हा एकदा स्विच केला जातोय फटका. हितेशच्या बॅटमधून बाहेर पडलेला आणखी एक दणदणीत खणखणीत लाजवाब आकर्षक मॅक्झिमम एमसीटी षटकार.
ऍक्शन रिप्ले स्विच केला गेला पायावरचा हा चेंडू डीप थर्डमॅन सीमारेषेच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार फरार होतोय. द मॅक्झिमम डायरेक्ट चंद्रार एमसीटी सिक्सर. 2 षटकांची संगता 27 ही धावा. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या उन्नीकृष्णन. दुसऱ्या षटकात अब्दुल सलाम 20 धावा खर्च करतो. यामध्ये 2 उत्तुंग खणखणीत दर्जेदार एमसीटी षटकार आणि एक लाजवाब चौकार सुद्धा. पंचांचा इशारा येतोय मैदानावरून. बॉलर चॉईस पॉवर प्ले. हे षटक ओळखलं जाईल मांद्रेम ओव्हर. सगळे खेळाडू सर्कल मध्ये या महत्वाच्या षटकात गोलंदाजीसाठी बॉलिंग मार्कवर उन्नीकृष्णन आणि स्ट्रायकर यांच्या दिशेने साहिल वांगणकर. संघाचा कर्णधार. 4 चेंडू 9 धावा. हितेश मोरे 7 चेंडू 17 धावा. एकूण धाव संख्या 2 षटकात 27 धावा. तिसऱ्या षटकाची सुरुवात. आखूट टप्प्याचा चेंडू स्टेपिंग डाऊन द ग्राउंड. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय एमसीटी चौकार. ऍक्शन रिप्ले. या फटक्यावरचं हे सौंदर्य दाखवण्यासाठी चेंडूचा टप्पा ऑफस्टंपच्या बराच बाहेर ठेवला होता. एक पाऊल पुढे आला साहिल. ऑन द राईस चेंडू घेतोय बॅटवर आणि कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. 31 धावा 31. उन्नीकृष्णनचा हा दुसरा चेंडू. एक ताकदवान फटका मिड ऑफच्या दिशेने. पाहतोय मांद्रेम ओव्हर. बॉलर चॉईस पॉवर प्ले. सर्व खेळाडू सर्कल मध्ये. एक लॉंग ऑन मिड ऑन शॉर्ट मिड विकेट शॉर्ट स्क्वेअर लेग शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन एक फॉरवर्ड पॉइंट आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. एक शॉर्ट फाईन लेग आणि एक शॉर्ट फ्लाइंग लेग स्लिप सुद्धा. ऑन द राईस मिड ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय. चप्पू जोपर्यंत चेंडू मैदानात परत एकदा पाठवतोय तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावलं. गोमंतक भूमीच्या आणि सिंधू भूमीच्या काही निवडक खेळाडूंनी टेनिस क्रिकेटवर सेंचुरी ठोकण्याचा पराक्रम केलाय. अगदी काहीच दिवसापूर्वी ब्राह्मणी स्पोर्ट्स मोलेच्या स्पर्धेत हा पराक्रम ज्याने आपल्या नावे केला तो सरफराज स्क्रीनवर दिसतोय. त्या स्पर्धेत 24 चेंडूमध्ये शतक ठोकण्याचा पराक्रम करणारा चप्पू स्क्रीनवर पाहिला. अजून एक खोलवा टप्प्याचा चेंडू ओव्हर पिच ऑन द राईस. ड्राईव्हचा फटका चेंडू सीमारेषा पार. एमसीटी षटकार. ऍक्शन रिप्ले शेअरिंग स्क्रीन सह tenniscricket.in. गती परिवर्तनाचा चेंडू. ऍक्शन पहा गोलंदाज साहिल वांगणकर. ज्या क्षणी कनेक्शन झालं होतं त्याच क्षणी या चेंडूवर षटकाराची लागलेली मोहर. 39 हा धावफलक. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. एका गाड्याच्या मोबदल्यात 39 39 फॉर 1. साहिल ऑन फायर. अजून एक स्लोअर 1. गती परिवर्तन. स्लोअर यॉर्कर. टायमिंग करणं थोडंसं कठीण गेलं. ज्या साहिलने अगदी सहज चेंडू सीमारेषा पार षटकारा पार टोलवला. पुढच्या चेंडूवर साहिल थोडासा या गतीवर बीट होतोय. 21 धाव्यांची धावसंख्या होते 40 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ संगतीकडे झुकतोय. शेवटचा एकमात्र चेंडू घेऊन उन्नीकृष्णन बॉलिंग मार्कवर. पहिल्या षटकामध्ये 7 धावा. या षटकात आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 13 धावांचा खर्च. 20 धावा एकूण 11 चेंडूमध्ये उन्नीकृष्णन खर्च केल्यानंतर तिसऱ्या षटकाचा हा अखेरचा चेंडू. हितेश मोरे चेंडू पूल करतोय. शॉर्ट मिड विकेट. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. दुसऱ्या विकेटचं होतंय पतन. एक सेट बॅटर सतीश मोरे तंबूच्या दिशेने. दुसऱ्या विकेटचं होतंय पतन. ऍक्शन रिप्ले तुमच्यासाठी. बॉलिंग मार्कवर उन्नीकृष्णन. डावखुऱ्या त्याचा फलंदाज. शपल शॉट खेळण्याचा प्रयत्न. जो चेंडू अपस्टंपच्या खूपच बाहेर ड्रॅग करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट मिड विकेट. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. सतीश यादव हा दुसरा खेळाडू माघारी परततोय. 40 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी. मांद्रेम बॉयज आयोजित मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा थरार या पर्वातील पहिला सामना. 82 धावांचा पाठलाग साईजय बोडगेश्वर संघाने केलाय. दुसऱ्या सामन्यात कितपत मोठं आव्हान वैष्णवी 24 पणजी संघ उभारतोय. 3 षटकामध्ये
40 धावा. साहिल वांगणकर 9 चेंडू 22 धावा आणि मैदानावर पाऊलं वळतायत अमित पातरपेकर मॅन फ्रॉम पणजी. मोठ्या फटक्यांसाठी प्रसिद्ध असणारा हा खेळाडू 3 षटकामध्ये 40 धावा, एक फ्लाइंग स्टार्ट मिळवून देत आहेत आतापर्यंत खेळलेले सगळे खेळाडू. यामध्ये साहिल वांगणकर अजूनही नाबाद खेळी 9 चेंडू 22 धावा. नरेंद्र साळे 0 या धावसंख्येवर बाद होतोय आणि हितेश मोरे 7 चेंडू 17 धावा. बॉलिंग मार्कवर सरफराज नवाज उर्फ चप्पो. दुसरा सामना आणि दुसऱ्या सामन्यात आतापर्यंत गोमंतक भूमीचे 3 शतकवीर खेळताना आपण पाहिले. पहिल्यांदा अपाली पुनाजी कणगुटकर आणि रजत कुडाळकर पहिल्या सामन्यामध्ये आणि या सामन्यामध्ये सरफराज चप्पू. बॉलिंग मार्कवर लोअर फुल टॉस कव्हरच्या दिशेने एकेरी धावेवर समाधान. 41 हा धाव फलक. पहिल्या सामन्यात आपण पाहिलं पहिल्या 3 षटकात लाजवाब आक्रमक फलंदाजी, पण त्यानंतर बहरलेली गोलंदाजी. अविनाश गावस, गोपाळ गावस जेमतेम 81 धावा पहिल्या इनिंगमध्ये अबीर बाबा क्रिकेटर्स बारदेस संघाने जमवल्या होत्या. 82 धावांचा पाठलाग अगदी सहज 2 चेंडू बाकी ठेवून पहिल्या सामन्यात संपन्न झाला. यावेळी जोरदार अपील होत आहे LBW साठी. पंचांचा इशारा येतोय लेग बायच्या स्वरूपात. 1 धाव, एक वेगवान यॉर्कर चप्पू कडून आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा उठवतोय सरफराज चप्पू. या टोपण नावाने प्रसिद्ध. शारीरिक उंची आणि त्या शारीरिक उंचीचा फायदा घेत आपल्या खेळाची उंची सुद्धा या खेळाडूने वाढवली आणि त्यामुळेच सध्याच्या घडीला कोकण प्रांतातील कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र अशा अनेक राज्यामधील एक महत्वाचा मागणी प्राप्त खेळाडू बॉलिंग मार्कवर सरफराज. 42 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. अजून एक गती परिवर्तनाचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने. लॉंगॉन आणि मिडॉन 2 खेळाडू चेंडूच्या मागे. आसिफ जमादार लॉंगॉनवरून येतोय, फील्ड करतोय. एकेरी धावेसाठी चेंडू सरफराजच्या दिशेने माघारी येतोय. एकेरी धाव स्कोरशीटसाठी. 43 धावा. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर अजून 3 चेंडू समाप्त होत आहेत. या षटकात थोडीशी नियंत्रित गोलंदाजी सरफराज कडून. 3 चेंडूवर आतापर्यंत 3 धावांचा खर्च आणि या षटकातील अजूनही 3 चेंडू. अमित पातरपेकर जखडबंद केला जातोय. पहिल्या 3 षटकामध्ये अतिशय बहारदार बहरलेली फलंदाजी. या षटकामध्ये मात्र फलंदाजांचं थोडंसं हस्तबंधन पाहायला मिळतंय. सरफराज 4 चेंडूवर फक्त 2 धावांचा खर्च, एक एक्स्ट्रा लेग बायच्या रूपात. एकूण धावसंख्या 43. अजून एक वाईडी शॉर्कर. जिसका कोई नहीं होता उसका यार्कर होता है. अमिताभ बच्चन सर यांचं हे सुप्रसिद्ध वाक्याची आठवण करून देणारा हा सुंदर वेगवान यॉर्कर. या चेंडूची नजाकत आपल्याला ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल, जो ऍक्शन रिप्ले आपण पाहणार आहोत tenniscricket.in च्या माध्यमातून. 20 लाख सबस्क्रायबर आम्ही पूर्ण केलेत. ते का पूर्ण केलेत? कारण अशा अनेक गोष्टी आपण पाहतो. हा वाईड यॉर्कर. त्यानंतर एक मोठा फटका लॉंगॉन आणि मिडॉनच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक या फटक्याकडे फक्त 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 पाहत राहतील, कारण हार्ड हिटर अमित पातरपेकर आपल्या इनिंगचा हा पहिला MCT षटकार आपल्या नावे करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू थोडासा मधल्या दिशेने वळणारा. सुंदर कनेक्शन. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. डायरेक्ट चंद्रार. MCT षटकार. 4 षटकांचा खेळतोय समाप्त. प्रथम फलंदाजी करणारा वैष्णवी 24 पणजी संघ धावा जमवतोय 49. ऍक्शन रिप्ले शेअरिंग स्क्रीन सह अमित पातरपेकरचा षटकार आपण पाहतोय. 5व्या षटकाची सुरुवात. तो फ्लाइंग स्टार्ट पहिल्या 4 षटकामध्ये त्या फ्लाइंग स्टार्टचा वापर करून वैष्णवी 24 पणजी संघ कितपत मोठी समाधानकारक धावसंख्या जमवतोय हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर मराठी समालोचनाचा गोड आवाज समीर पांढरे सर. धन्यवाद बादल. जी आश्वासक विश्वासक सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात देताना साहिल वांगणकर पाय रोवून खेळपट्टीवर या ठिकाणी उभा आणि त्याच्या साथीला अमित पातरपेकर सुरुवातीला काहीसा चकतोय, त्यानंतर मात्र मैदानावर चेंडूवर आपली नजर बसली असे निर्देश देतोय उत्तुंग षटकाराद्वारे आणि ही जोडी प्रतिस्पर्धी संघाला काहीशी डोकेदुखी ठरते.
गोलंदाजी मार्कवर विशाल, फसलेला फटका, चेंडू हवेत राहतोय, चेंडू डीप लॉंग ऑफला आशिष जमादारच्या दिशेनं. आसिफ जमादार झेल टिपतोय व सुरुवातीपासनं या मैदानावर ज्यानं डावाची सुरुवात केली होती तो साहिल वांगणकर मात्र जगतोय व 5व्या षटकाच्या सुरुवातीला सांघिक 49 या धावसंख्येवर तिसरी शिकार होतोय डीचे. Meanwhile, we have a owner of Kings Warper, Swapnil Parabia. I welcome him on behalf of Mandrem Boys. Welcome, Swapnil. Thank you very much for your kind support. Thank you. Come. I also request owner of Vaishnavi 24, Shailesh, will you please come on the stage? नवीन फलंदाज राजेश गोसावी याची वर्णी ही मैदानावर लागते. एक आक्रमक शैलीचा फलंदाज म्हणून ज्याची ओळख तो राजेश. गोलंदाजी मार्कवर विशाल, आकृतपदा चेंडू बॅकफुटला जातोय, स्क्वेअर कटचा एक नेत्रदीपक फटका सजविला जातोय व जोपर्यंत डीप पॉइंटवर क्षेत्ररक्षक दीपक चेंडूवर पोहोचून यष्टिरक्षकाच्या हाती चेंडू सुपूर्द करतोय. एकेरी धावेने सांघिक अर्धशतक धाव फलकावर हे आपण अनुभवतोय. वैष्णवी 24 तीसवाडी क्रिकेट संघाचं नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 50 धावा धावफलकावर 3 गाड्यांच्या मोबदल्यात. यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू, सुरेख असा चेंडू, अमितला कोणतीही संधी न देता यष्ट्यांचा वेध घेतोय व ज्या महत्वपूर्ण षटकासाठी वर्णी लागली आहे डावकुऱ्याचा गोलंदाज विशाल याची, तो विशाल जमलेली जोडी फोडतोय. मैदानावर स्थिर स्थावर झालेली जोडी मैदानाच्या बाहेर घालवतोय आणि सुस्थितीमध्ये असलेला वैष्णवी 24 तीसवाडी क्रिकेट संघ हा काहीसा अडचणीत देतोय. 4 गाड्यांच्या मोबदल्यात 50 धावा डीचे. मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीची आकर्षक अशी धून आपण या ठिकाणी ऐकतोय आणि त्याच आकर्षक अशा धुनीद्वारे या ठिकाणी मैदानावर गोलंदाज विशाल केवळ आपल्या नेत्रदीपक गोलंदाजीची चुणूक दर्शवताना मैदानावर जेरी सांगतोय प्रतिस्पर्धी वैष्णवी 24 क्रिकेट संघाला 50 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पुढे सरसावत पद्धत आली, त्याने मोठा फटका टोलविण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षण अतिशय आकर्षक दर्जाचं होतंय. चेंडू अरुण अलगद यष्ट्यांचा वेध यष्टिरक्षक अब्दुल सलाम घेतोय, मात्र ऐन मोक्याच्या क्षणी सुरक्षितरित्या आपल्या घरी प्रितेश हा वळल्याने यष्टीचा संभाव्य धोका हाताळला जातोय व गोलंदाज विशाल याचा आणखी एक चेंडू निर्धाव हा निश्चितपणे गणतोय. 50 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात सुरुवात आकर्षक झाली होती. षटकार चौकारांचा पाऊस पाडून देणारी पहिल्या गडी 7 धावांवर बाद झाल्यानंतर 33 धावांची भागीदारी, त्यानंतर कमबॅक होते. त्या अर्थातच या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या आर्यन पॅन्थर संघाचं फटका हवेमध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक करतोय, मात्र ऐन मोक्याच्या क्षणी वाऱ्याची जी मंद अशी लहर उठते तीच लहर या ठिकाणी फलंदाजला फलदायी ठरते. प्रितेश षटकारानं स्वतःचं खातं खोलतोय व बराच वेळ जो शांत चित्ताने धावफलक पुढे सरकत होता त्याला काहीशी उभारी देताना आता 56 धावा आपण धावफलकावर अनुभवतोय. 4 गाड्यांच्या मोबदल्यात 5वं षटक हे प्रगतीपथावर. 56 धावा धावफलकावर 4 गाड्यांच्या मोबदल्यात फलंदाजी मार्कवर प्रितेश. आकृतापाचा चेंडू, मोठा फटका मारल्यानंतर परत एकदा मोठ्या फटक्याच्या आहारी न जाता एकेरी धावेसाठी सहजगत्या ढिल्या हाताने चेंडू टोलविला जातोय. यशस्वी अशी षटकाची सांगता ही गोलंदाज विशाल याच्या माध्यमातून होतोय. खेळ समाप्त होतोय 5 षटकांचा. 5 षटकांच्या सांगतेखेरी 57 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 1 षटक 8 धावा 2 सफलता असं सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण हे गोलंदाज विशाल याचा आपण अनुभवतोय.
कोंडकर, अंबाजी कोंडकर आणि इतर सर्व सहकारी यांच्या अथक अशा परिश्रमातनं या ठिकाणी बहुचर्चित मांद्रेम चॅम्पियन्स 2025 आपण अनुभवतोय आज या स्पर्धेचा एकंदरीत पहिला दिवस. गुणलेखनाची जबाबदारी पार पाडतायत ते कम्प्युटर स्कोरर गोवा राज्याचे अखिल. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू, ज्याला धीम्या गतीचा चेंडू म्हटलं जातं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये, ज्याला गती परिवर्तनाचा चेंडू संबोधला जातो. मोठा फटका साकारण्याचा प्रयत्न प्रितेशचा असफल. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षक अब्दुल याच्या करवी पूर्ण. चेंडू निर्धाव, धावसंख्येत कोणताही विशेष बदल या ठिकाणी आपण पाहत नाही. 57 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, यावेळी मात्र संधी होती प्रितेश नाईकला स्वतःचे हात खोलण्याची. डीप मिड विकेटला उत्तुंग असा षटकार तोलविला जातोय. 6 धावाने आत्मविश्वास वाढतोय तो प्रितेश नाईकचा. 6 धावांनी संघ उभारी घेतोय तो वैष्णवी 24 त्रिस्वाडी क्रिकेट संघ. 63 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. 90 धावा निश्चितपणे या मैदानावर आव्हानात्मक असतील आणि त्याच अपेक्षित आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात प्रितेश नाईक आक्रमक शैलीची फलंदाजी ही दर्शवतोय. आकृतापता चेंडू, यावेळी मात्र बॅकफुटला जातोय. चेंडूला हलकेच या ठिकाणी रियाजच्या दिशेने टोलवलं जातंय व भरभक्कम उंचीचा रियाज काहीसा खाली चुकतोय, चेंडूपर्यंत पोहोचतोय. चेंडूवरून चेंडूची परती करतोय. प्रितेशकडे भरपूर वेळ एकेर धावेने स्ट्राईक रोटेट करण्याचा. स्ट्राईकला प्रितेशचा सहकारी अर्थातच या ठिकाणी राजेश गोस्वामी येतोय व 64 धावा एकंदरीत आपण धावफलकावर अनुभवतोय. ओव्हरपिच चेंडू, मोठा फटका. राजेश आल्या मोठा फटका टोलवतोय डीप लॉंग ऑनच्या दिशेनं चौकारासाठी. डग आउट मधनं मी सेट होऊन आलोय. चेंडू मला फुटबॉल प्रमाणे दिसतोय आणि जी कामगिरी माझा सहकारी करतोय त्या सहकार्याच्या उमटलेल्या पावलावर पाऊल ठेवून आक्रमक शैलीची फटकेबाजी मी करू शकतो असं राजेश गोसावी ठामपणे दर्शवतोय व प्रतिभा सिद्ध करणाऱ्या या फटक्याने सांघिक धावसंख्या वैष्णवी 24 30 संघाची आपण अनुभवतोय 68 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. परत एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, विनोद विल्सनच्या दिशेनं फटका. साधा सोपा झेल जो होऊ शकला असता त्या ठिकाणी ऐन मोक्याच्या क्षणी स्वतःवर या ठिकाणी विश्वास राहत नाही तो विनोद विल्सनचा की एक साधा सोपा झेल माझ्याकडनं सुटला. मात्र या ठिकाणी सत्य आपण अनुभवतोय. झेल सुटतोय राजेशचा, जीवनदान राजेशला मिळते. एकेर धाव राजेशच्या खाती. या एकेर धावेने धावफलक 69 धावा. आक्रमक शैलीचा फटका या ठिकाणी पाहतोय आपण तो डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक या ठिकाणी कोणतीही संधी न देताना या ठिकाणी डंबाला निमंत्रित करणारा असा हा फटका. षटकाराने खेळ समाप्त होतोय तर निश्चितपणे 6 षटकांचा. 6 षटकांच्या सांगित अखेरीस आता मात्र सर्व काही आलबेल, सर्व काही ठीकठाक असल्याचा निर्वाळा देत तब्बल 5 शतकी मजल ही गाठली जाते. 75 धावा धावफलकावर 4 गाड्यांच्या मोबदल्यात. या स्पर्धेसाठी अतिशय सुरेख अशी नियमावली सादर केली जाते. निर्धारित 8 षटकांचा सामना 7 षटकं 35 मिनिटांमध्ये संपणं अनिवार्य. जर समजा 35 मिनिटात 7 षटकं संपली नाहीत, 8व्या षटकाची सुरुवात झाली नाही तर कारवाई करण्याची पूर्णता मुभा ही पंचांवर. 60 सेकंदाच्या आतमध्ये फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावर येणं अपेक्षित. अन्यथा टाइम आउट या नियमाद्वारे फलंदाज बाद झाल्याचा निर्वाळा पंचांकडनं येऊ शकतो अशी सक्त ताकीद, सक्त सूचना या स्पर्धेच्या सुरुवातीला दिल्या गेल्या आहेत. आणि त्याच नियमांचं तंतोतंत अवलंबन करताना नीटनेटक्या आयोजनामध्ये मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चं आपण आयोजन पाहतोय. पुढे सरसावत पद्धतीच्या जोरावर फटका टोलवण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षण अतिशय उच्च कोटीचं होतंय. संधी मिळते अब्दुलला. संधीचं सोन्यात परावर्तन करताना यष्ट्यांचा वेध घेतला जातोय. 75 या धावसंख्येवर 5वा हादरा हा बसतोय. बहुधा फलंदाज बाद झाला तो राजेश गोसावी. एका चौकारच्या साहाय्यानं वैयक्तिक 6 धावांवर व त्याची जागा करण्यासाठी आणखी एक आक्रमक शैलीचा फलंदाज गौरेश खंडेवाल याची वर्णी ही मैदानावर लागते.
जीके या निक नावानं जो प्रसिद्ध चौकार षटकारांचा बादशाह ज्याला संबोधला जातो, लिलया सिमर्सच्या पलीकडे गोलंदाजला पाठविण्यात ज्याचा हातखंडा, त्या जीकेची कसोटी या मैदानावर लागेल. कारण जो नावलौकिक जीकेचा त्याच तऱ्हेचा नावलौकिक प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू विशाल याचा म्हणजे अष्टपैलू कामगिरीवर निश्चितपणे भर दिसतोय दोन्ही संघांचा आणि त्या अष्टपैलुत्वाचा कस या महत्वपूर्ण प्राथमिक सामन्यामध्ये लागेल एवढं मात्र नक्की. 5 गड्यांच्या मोबदल्यात 75 धावा. गौरेश स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज हा अर्थातच प्रितेश. पे चेंडू लिहिल्या दिल्या हाताने टोलविला जातोय व डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण पहा. क्षेत्ररक्षक सरफराज याच्याकडनं आत्मविश्वासानं चेंडू पर्यंत तो पोहोचतोय. नुसताच चेंडू पर्यंत पोहोचत नाही तर गगनात विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर करतोय व कॅच ऑफ द टुर्नामेंटच्या स्पर्धेमध्ये जर प्रथम क्रमांकाचा झेल आतापर्यंत आपण अनुभवला तो अर्थातच या ठिकाणी समर्थ गवस याच्याकडनं त्याच झेलाच्या तोडीस तोड झेल हा सरफराज नवाज या सामन्यामध्ये टिपतोय. 75 धावा धावफलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात. नेमकं या चेंडूवर काय घडलंय, काय बिघडलंय, कशा तऱ्हेने चेंडू उडविण्यात आला, कशा तऱ्हेने टिपण्यात आला याचं स्वच्छ चित्रण हे tenniscricket.in वरनं आपण पाहू शकतो आणि याचं पूर्णतः श्रेय दिलं पाहिजे ते अर्थातच गौरव सावंत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना. स्क्रीन शेअरिंगचं नवीन तंत्र या स्पर्धेदरम्यान आपण अनुभवतोय आणि या नवीन तंत्रज्ञानाद्वारे आपण एकाच वेळी गोलंदाज कशा तऱ्हेने चेंडू फेकतो, फलंदाज कशा तऱ्हेने फटकेबाजी करतो व त्या चेंडूवर नेमकं काय घडलं याचा त्रिवेणी संगम अनुभवू शकतो. पूर्णतः श्रेय tenniscricket.in चे सर्व गौरव सावंत यांना स्क्रीन शेअरिंगचं प्रात्यक्षिक या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवतोय. मैदानावर जाऊया. गडी बाद होत आहेत ते 6. 75 धावा धावफलकावर 2 चेंडूंवर धावांना रोधक लागणारी लावणारी कामगिरी डावखुर हाताचा गोलंदाज विशाल करतोय व परत एकदा विशाल गोलंदाजी मार्कवर सज्ज. मोठा फटका डावखुराचा फलंदाज स्वप्नील याला सजवायचा होता, आल्या आल्या सीमारेषेच्या पलीकडे पाठवायचं होतं ते अर्थातच विशालला. मात्र विशाल स्पष्टपणे संकेत देतोय मी काही कच्च्या गुरूचा चेला नाही तर क्रिकेटचे अनंत ऊन पावसाळे पाहत या मैदानावर माझी वर्णी माझ्या संघाकडनं झाली आहे ती अष्टपैलू कामगिरी करण्यासाठी आणि त्याच कामगिरीचं प्रत्यक्ष मी प्रात्यक्षिक झळकवतोय. सुरेख असा चेंडू या सामन्यातील 4थी सफलता गोलंदाज सतीश याच्या विशाल याच्या खाती प्राप्त होते व का माझ्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव करण्यात आला याचं पूर्णतः प्रात्यक्षिक देताना त्या अर्थातच शब्द सुमनांचा वर्षाव जो झाला त्या वर्षावाला मी किती पात्र आहे याची परिणिती दर्शवताना 4थी सफलता या सामन्यातील गोलंदाज विशाल टिपताना दिसतोय. विशाल केवळ गोलंदाज एकाएकी प्रतिस्पर्धी संघाचा डोलारा हा कोसवण्यास कारणीभूत ठरतोय. 75 धावा धावफलकावर 7 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज सलीम याची वर्णी ही मैदानावर लागते. अचूक टप्प्यावरची कंजूशी गोलंदाजी 4 चेंडूंवर या ठिकाणी जखर बंद करून ठेवलं जाते. कोणतीही धाव या ठिकाणी दिली जात नाही. एक सफलताही प्राप्त केली जाते. तोच विशाल गोलंदाजीवर सज्ज. पुढे सरसावत मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न. बहुधा या षटकातील 5वा चेंडू निर्धाव गणला जातोय व एका निर्धाव षटकाच्या दिशेनं आगेकूच करताना दिसतोय तो गोलंदाज विशाल. मर्यादित 8 षटकांच्या सामन्याचा विचार केल्यास निश्चितपणे दखल घेण्यास प्रवृत्त करणारी अशी कामगिरी ही गोलंदाज विशाल याच्या माध्यमातून आपण पाहतोय. 1 षटक 5 चेंडू व 4 सफलता घेण्याची किमया तो साध्य करतोय. निर्धाव शक्यता दिसून त्याची आगेकूच. या विमानाचा फटका विथ अलॉंग द कार्पेट सजविला जातोय. स्वतः फॉलो थ्रूवर क्षेत्ररक्षण केलं जातंय. निर्धारित 8 षटकांच्या सामन्यामधील दुर्मिळ क्षण गोलंदाजाच्या दृष्टिकोनातनं गौरवास्पद अभिमानास्पद क्षण ज्याला म्हटलं जातो तो निर्धाव षटक फेकण्याचा टिपतोय गोलंदाज विशाल. 2 षटकांचा कोटा पूर्ण करत केवळ 8 धावा खर्च करत 4 सफलता असं गोलंदाजीचं पृथक्करण. कृपया टाळा वाजवा एकदा विशालच्या बहारदार अशा कामगिरीला. 7 षटकांचा खेळ समाप्त. 75 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. अनिवार्य शेवटच्या 6 अंतरिम चेंडूंचा खेळ हा बाकी मैदानावर.
गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी बदल होतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अब्दुल सलाम याची वर्णी ही लागते. आतापर्यंत यष्टिरक्षकाची भूमिका ज्यानं भरखुबीने निभावली, मात्र अंतिम जोखमीचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज म्हणून आपल्या स्क्रीनवर येतोय तो अब्दुल. पंचांच्या डाव्या हाताकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करण्यासाठी पंच अभय नाईक व त्यांच्या साथीला रुपेश गवस ही पंचांची जोडगोळी मैदानावर. परत एकदा या ठिकाणी काहीसा झोपून फटका टोलवीला जातोय. चेंडूचा प्रवास करतोय तो डीप मिडॉनच्या दिशेनं क्षेत्ररक्षण होतंय. तेवढीच वाखाणण्याजोगी परती येते. एकेर धाव हे अर्थातच या ठिकाणी फलंदाज प्रितेशच्या खाती. 3 षटकारांच्या साहाय्यानं प्रितेश खेळतो वैयक्तिक 21 धावांवर, तर नवीन फलंदाज अर्थातच सलीम खान याला फटकेबाजीची संधी ही मिळते. अवघ्या 5 चेंडूंचा खेळ हा बाकी. 76 धावा धाव फलकावर. एखाद दुसरा मोठा फटका अति आवश्यक असेल वैष्णवी 24 क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातनं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अब्दुल सज्जा काहीसा खाली राहतोय. चेंडू खाली राहिलेल्या चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न असफल करतोय. दुसऱ्या बाजूनं एकेरी धावेने स्ट्राईक स्वतःकडे ठेवावी या इराद्यानं मैदान सोडलं होतं. ते अर्थातच या ठिकाणी फलंदाज गौरेशनं अखेर ते प्रयत्न सफलतेत वळतायत. 22च्या स्वरूपात अवांतर 1 धावसंख्या व एका अवांतर धावेच्या सहाय्यानं सांघिक 77 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. उजव्याशीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू ज्या अपेक्षेनं सोडला जातोय त्या अपेक्षांची पूर्तता करताना दोन्ही हात समांतर होत आहेत. अनुभवी पंच नाईक त्यांचे वाईटचा इशारा. एका अवांतर धावेने 78 धावा धावफलकावर. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी डावाचा शेवट होण्यासाठी आणि या 4 चेंडूंवर एखाद दुसरा मोठा फटका अपेक्षित असेल तो अर्थातच या ठिकाणी फलंदाज प्रितेश याच्या कर्वे. अठ्ठ्याहत्तर धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू फटका टोलवीला जातोय. प्रयत्न मोठा फटका मारण्याचा अखेर प्रयत्न जातोय. डीप मिडॉनला एक साधा सोफा असा झेल. आसिफ टिकतोय. आक्रमक फटकेबाजी करणाऱ्या प्रितेशला 3 षटकारांच्या सहाय्यानं 21 धावांवर माघारी हे यावं लागतंय. 8व्या गड्याच्या स्वरूपात 8 गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या धावफलकावर. हे अर्थातच या ठिकाणी 78 धावा. या सामन्यातील दुसरा झेल या ठिकाणी आसिफ हा टिकतोय. बाद होऊन मैदानाच्या बाहेर प्रितेशला जावं लागतंय व प्रितेशची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज सलीम खान याला साथ द्यायला साजू नाईक उर्फ बॉन्ड हा फलंदाज मैदानावर जातोय. क्षमता साजूमध्ये मोठे फटके टोलवायची, मात्र एवढ्या खाली साजूला फलंदाजीची वर्णी का दिली गेली हा काहीसा प्रश्न निश्चितपणे शंकेची पाल मनात चुकतोय. मात्र अंतिम दर्शनी या ठिकाणी साजू नाईक उर्फ बॉन्ड हा स्ट्राईकला. 3 चेंडूंचा खेळ बाकी. 78 धावा धावफलकावर. ओव्हरपिच चेंडू फटका सजविला जातोय. ताकद फटक्या मागे काहीशी कमी पडते. सरफराज एक साधा सोपा झेल टिपतोय. आल्या पावली साजूला माघारी परतावं लागेल. सलग 2 चेंडूंवर 2 सफलता. परिणामतः 78 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटची जोडी मैदानावर तर विकेटच्या ऑन हॅट्रिकवर म्हणजे हॅट्रिकच्या उंबरठ्यावर उभा तो अर्थातच या ठिकाणी गोलंदाज अब्दुल. पाहायचंय त्याचं इत्सिप्त पूर्ण होतंय की नाही ते या मैदानावर. 78 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात. 9 गडी बाद 78 धावा. अंतिम फलंदाज अर्जुन नेपाली याची वर्णी ही मैदानावर लागते. गोलंदाजी बहारदार होते. मधल्या यष्टीवरचा चेंडू योग्य असा सन्मान. संभाव्य विकेट हॅट्रिक पूर्ण करण्याचे मनसुबे हे अपूर्ण राहत आहेत. मात्र प्रतिस्पर्धी संघाला एका माफक धावसंख्येपर्यंत रोखण्यात कारणीभूत ठरणारी गोलंदाजी साकारताना अब्दुल आपल्या स्पेलची सांगता करण्यासाठी सज्ज होतोय. 79 धावा धावफलकावर 9 गड्यांच्या मोबदल्यात. स्ट्राईकला असेल तो अर्थातच या ठिकाणी सलीम खान, तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज अर्जुन नेपाली. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सफलता. यष्टीरक्षकाच्या हाती झेल. परिणामतः अंतिम फलंदाजही मैदानाच्या बाहेर. अशा दरम्यान निर्धारित 8 षटकांमध्ये 79 धावा धावफलकावर झळकावल्या जात आहेत. प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर वैष्णवी 24 तीसवाडी संघाकडनं तर 80 धावांचं एक आव्हान ठेवलं जातंय सामना जिंकण्यासाठी आर्यन पॅन्थर 77 मार्म गोवा क्रिकेट संघासमोर.
maximums and boundaries. What innings that was. Saw it on YouTube later on. Twelve sixes in total 13 maximums. Meanwhile, up against a different kind of gravy right now. Sahil Vaingankar from the Bandeshwar temple end. Hasif Damadar will be on strike facing the first delivery. 80 runs to get in 8. Good delivery. Starts off with a dot ball just outside the off stump. In case if you have joined just now, then this is MCT. Mandram Champions Trophy 2025. Match between Aryan Panther 77 and Vaishnavi 24 Tiswadi. This time in the air, and what an effort that is from Gaurish Khandeparkar. Would have been a specky. We've seen plenty today. First one by Samarth. Then again by Sarfaraz, and this would have been up among that as well. But just couldn't quite. Gets off the mark with that single, does Asif. Gets his skipper on strike for the first time. Field for Sarfaraz, man at deep mid wicket and man at extra cover on the fence. Whereas the rest inside the 30-yard circle. Good delivery in the air. Oh, just over. Ball is following him. And that will be for 42 years boundary as far as Sarfaraz is concerned. Leading edge, just gone over Gaurish Khandeparkar's head at mid-off. And gets lucky, gets a boundary. Gets off the mark with that boundary. Score moves on to 5. The replay that we have seen. Well, fabulous organizing this. And one big thing about this organizing, tenniscricket.in gets you every detail, in detail analysis of this particular games. Every game that is viewed live on YouTube through them. Pristine quality in picture making. Fabulous. That's gone, asking to be hit. That's running towards the fence. No chance for the fielders. They'll watch it sail over. That's another boundary. 2 in a row. Score moves to 9. Again, short. And this time, played nicely over square legs head for a boundary. Well, the innings, if you can see, of Vaishnavi 24, apart from Sahil and Pritesh, nobody really getting in the way of the bowlers. Full toss, and see you later. Shimmy down the wicket, and all the way it goes for 6. We'd also like to welcome Shri Jay Bhosle among us now. Huge hit. Shimmy, 1 or 2 steps, and there she goes for a maximum. Connection full, and gets the result. Score moves to 15. Keeper standing up to the stumps now. Reverse sweep missed. Dot delivery. Dot delivery to end the over. First over conceded 15. Sahil Vaingankar in pursuit of 80 runs. Change in bowling.
It will be Gaurish Khande Parkar. That's big. Asking to be hit. And obliges with the maximum over square leg. Scoreboard show 21 with that maximum from Asif Zamadar. Down on leg stump. And that's been hiked away. Behind square for 6. If these two get going, 80 looks a very smallish kind of target right now. With this man in complete control of proceedings. Match coming up next. Sai Jai Bodgeshwar Bicholim will be taking on Aryan Panthers 77 Marmugao. Requesting the Sai Jai Bodgeshwar Bicholim, please be ready. Well, many exciting teams. Abir Baba Cricketers, Bard is also in this group. Short pitch delivery again. This time in the air, fielder. Oh, gone through. Salim Khan there. Man with the red cap would have been dangerous, but not quite. 3 runs taken, courtesy of the drop chance. What is happening? We've seen some beautiful catches, wonderful catches taken, and some easy chances have been put down. How costly that would be. The elders have said, catches win you matches. We've seen it time and time again. How costly that drop would be. Meanwhile, Sarfaraz back on strike. 24 without loss, second over in progress. Full toss. Again, no proper connection. We'll find that fielder on the bounce. Chance of a run out. Not quite. Good running between the wickets by these two swift runners, Hasif and Sarfaraz. Scorching heat. Well, you can see the tension, you can see the atmosphere. No breeze. And also would be eyeing that he has got a hamstring problem. Can cramp up quickly in these conditions, in this heat. Full toss. And it's one bounce over the ropes for 4. Just inside the boundary rope. Taking advantage of full this over. Score moves to 30. 6-3-2-4. Well. 15 runs of this over so far. Just 2 more deliveries left. Something has to change here as far as the bowling team is concerned. Need a wicket, need a good over. Okay. "35 deliveries. Swing. Missed. And third umpire has been referred to. That will be close. Might have just dragged his foot ahead. Well, the fielders of Vaishnavi 24 Tiswadi look confident. We'll wait and see what will be the verdict of the third umpire. And that's gone, given. Red signal. And Hasif Zamadar has to head back to the pavilion. First wicket, a big wicket. As far as the Vaishnavi 24 Tiswadi are concerned, they needed that wicket. And it's been taken, smartly stumped.
by Hitesh. Very short, just inches, millimeters that you can see. Quickly whipping off the bails. Hitesh More. And the new man in is Revan Mutagi. 32 for 1. Is this the door that is opened by Sahil to get over the Aryan Panthers 77? Nicely played. Gets off the mark with that single. Naren Sale after it. Will just be 1. Score moves to 33. In fact, it's Swapnil Kamre. Apologies. Sometimes our computer scorer gets a bit excited. Full toss delivery through the covers. Will that be a boundary or will it be stopped by Rajesh? He does exceedingly well. Keeps it to just a couple. Score moves to 35. Well, after the power play overs, you just need to get back in the game. As the field is spread out, just don't try to give any boundaries so that the game can be evenly poised. And also some hard work can be done by the batting team. Easy runs, always helpful. Good delivery. That one just kept low and just skidded across the turf. Excellent bowling. Officials in this particular game, Munna Dabholkar, aka Yogesh Dabholkar, as the third umpire. We've got him. Excellent decision earlier. Just trying to dab it on the onside. Will just be 1. 5 runs coming from it. Excellent over from the skipper, coming to an end. After completion of 3, it's 36 for 1. 36 for 1 after 3 overs. Aryan Panthers 77, Marmugao. Mandaram Champions Trophy 2025. Big prizes to be won. First place, 5,55,555. Second place, 3,33,333. Third and fourth place to get rupees 1,11,111. MVP, the man of the series, 55,555. Batsman bowler to get 20,222. Well, many prizes to be won. One of the biggest tournaments on the Goan soil, especially in the northern part of Goa. Change in bowling, it will be Arjun Nepali, requiring another 44 in 30. 5 overs remaining, requiring another 44 runs. 36 for 1 at the moment. Aryan Panthers 77, Marmugao. Let's see if we can create some impact. Apologies. Looking to sweep that one. Blasted over the onside. Missed it completely. We'll get leg byes, a signal by the umpire. Amey Naik, his partner at the square leg region. Rupesh Gaon aka Bhalo. Very popular. Just rightly needs a change in the field. Looks like a man at covers has been put to deep point, a sweeper cover, and man at extra cover on the inside 30-yard ring. Revan Mutagi, turn of the bat. Down to deep mid wicket, will just be 1. Again, Gaurish Khande Parker coming in from the boundary rope. We've got Dumba as well in the crowd as our official ball boy. Always very handy, always very
energetic. This time, flat batted. Straight to Salim, and will just be one. Excellent return from the extra cover boundary. 3 deliveries, 3 singles. Score moves to 39. Arjun Nepali is the key in this particular bowling, as he has got all the variations. Leg cutters, off cutters, googly as well. Straight a one. Let's see how he plays. That's in the air. Fielder coming in. And oh, popped out of his hands. Easy chance put down. That's another drop chance. Another chance gone begging as far as the Vaishnavi 24th Iswadi are concerned. Was in the air for a long time. Need to come in from the boundary rope. Life given to Revan Mutagi. Nicely played through the covers. Some work for Salim. And as well, keeps it to just a single. Good return as well to the wicketkeeper. A single taken. Score moves on to 41. Pressure created by Arjun Nepali. Just didn't get the reward that he deserved. A drop chance at deep mid wicket of Revan. Nick, and that is again dropped. This one was a bit difficult chance, but still 2 drop chances. Hitesh More dropping that one. So after completion of 4 at the halfway stage, 41 for 1. The Aryan Panthers 77, Marmugao will be requiring another 39 in 24 deliveries. Will be change in voice. It will be Badal Chaudhary in the commentary box. पंचवीसावे थरार. आजच्या दिवसातले हे 4 संघ एकमेकांच्या समोर. हे 4ही संघ शेरास सव्वा शेर आणि त्यामुळे प्रत्येक सामनो हे अटीतटीचो. या सामन्यात सुद्धा 80 धावांचं लक्ष्य. पहिल्या 4 ओव्हरीत रन झाले 41. एका गड्याच्या मोबदल्यात रेवण खेळता 4 बॉल 3 रन. सरफराज 15 चेंडू 27 रन्सावर आणि 24 चेंडू अजूनही शिल्लक. 39 रन्सांची गरज. आम्ही कुणाईकर चषकाची ही खास तुमच्यासाठी लिपलेट. विनर कॅश प्राइज 177,777. रनर अप 77,777. ऑल द डिटेल्स ॲट अवर स्क्रीन. खोलवर टप्प्याचा चेंडू मिडॉनच्या दिशेन. बघता बघता चेंडू सीमारेषा पार, माटवा पार, गडग्या पार. डायरेक्ट चंद्रार. MCT षटकार. सरफराजच्या बॅटमधून बाहेर पडलेलो ह्यो लाजवाब खणखणीत दणदणीत मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीचो षटकार. धावसंख्या 47 रन्सावर घेऊन जाणारो 80 रन्सांचो पाठलाग. बॉलिंग मार्कवर साजू. कव्हरच्या कपडावरसून बॅकफूट पंच. दुसऱ्या टप्प्यानंतर चेंडू परत एकदा आकांड्या पार. यावेळी MCT चौकार. धावसंख्या अर्धशतका पार. 51 रन्सार. 51 फॉर 2. ऍक्शन रिप्लेस. साजू बॉन्ड बॉलिंग मार्कवर. थोडंसं आखो टप्प्याचा चेंडू क्रीजच्या कोणात जात कव्हरच्या कपडावरसून सर्कल क्लिअर करत चेंडू सीमारेषेच्या पहिल्याडी जाऊन विश्रांती घेणारो. 51 ह्यो धावफलक. 22 चेंडू शिल्लक. 29 रन्सांची गरज.
बॉलिंग मार्कवर साजू बॉन्ड, माय नेम इज बॉन्ड, साजू बॉन्ड. पणजीच्या मैदानावर एकाच सामन्यात 2 विकेट हॅट्रिक करण्याचं पराक्रम ज्या खेळाडूच्या नावे, असं साजू बॉलिंग मार्कवर. त्यांच्या पेस गती परिवर्तन, फुल टॉस बनवत स्वीपचा फटको, फाईन लेगच्या दिशेन, चेंडू आखाण्याच्या दिशेन, एमसीटी चौकार. साजूचा चेंडू गती परिवर्तन होता खरा, पण चेंडू भरकटलो डाव्या एसटीच्या बाहेर. आडवी बॅट जाता जाता लहानसो स्पर्श आणि चेंडू फाईन लेगच्या पैलाडी. 55 हो धाव फलक, 80 रन्सांचा पाठलाग. 3 बॉलमध्ये 14 रन्स आतापर्यंत साजूचो खर्च. खूप सुंदर चेंडू होतो खरो, पण यो चेंडू मिड ऑन आणि मिड विकेट या 2 खेळाडूंच्या मधून, दोन्ही खेळाडूंचे अपुरे प्रयत्न बघता बघता चेंडू सीमारेषेच्या पैलाडी येऊन स्थिरावलेलो. अजून एक एमसीटी चौकार. स्पर्धेतली चौकारांची दुसरी हॅट्रिक आतापर्यंत. सरफराज नवाज, ब्राह्मणी स्पोर्ट्स मोलेच्या स्पर्धेत सेंचुरी ठोकण्याचा पराक्रम करणारा खेळाडू सरफराज नवाज. अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल. फटको फसलो खरो, पण क्षेत्ररक्षक या चेंडूच्या पर्यंत पोहोचण्याआधी 2 रन्स आणि या 2 रन्साबरोबर सरफराजची वैयक्तिक कामगिरी 20 चेंडू 47 धावा आणि सांघिक धावसंख्या 61 रन्सावर. यो धावफलक, 80 रन्सांचा पाठलाग. अजून एक शॉर्ट पिच, कव्हरच्या दिशेन सुटलेलो झेल. स्वप्नील कांबळी एक साधो सोपो झेल सुटलो, आणि सुटलो कोणाचो? सरफराज नवाजचो. सरफराज नवाजचो झेल सोडणं किती महागडा ठरतला येणारो काळ तुमका सांगतलो. कारण सरफराज असो खेळाडू असा जो मारता कमी आणि घसटता जास्त. ऍक्शन रिप्ले बघा, या सुटलेल्या झेलावर साजू बॉन्डची निराशा स्पष्ट दिसलेली, आणि ही निराशा बराच काय सांगून जाणारी. 5 षटकांचा खेळ समाप्त. 80 रन्सांचा पाठलाग, रन झाले 62, उरले चेंडू 18 आणि अजून गरज 18 रन्सांची. 18 चेंडू 18 धावा. या मैदानावर सकाळच्या मॅच मध्ये 2 चेंडू शिल्लक ठेवून 82 रन्सांचा पाठलाग झालो. यावेळी एक सीमित लक्ष होता 80 रन्सांचा. पहिली विकेट लवकर काढली खरी, पण त्यानंतर हे सुटलेले झेल खूपच महागडे ठरणारे दिसतले. कॅचेस विन द मॅचेस, लेलो कॅचेस जीतो मॅचेस. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितला रजत कुडाकर या सेट बॅटरचं झेल समर्थने टिपलो आणि त्यानंतर सामन्याचा निकाल बदललो. बॉलिंग मार्कवर अर्जुन नेपाली. ऑफस्टम्पच्या खूपच 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 बाहेर जाणार चेंडू पंचांनी दंडित केला वाईडच्या रूपात. अठरा चेंडू 17 धावांची गरज. धावफलक 63, 63. यावेळी मधल्या एसटीवरचा चेंडू लॉंगॉन आणि मिड ऑन या 2 खेळाडूंच्या मधून पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. एमसीटी चौकार. सरफराज नवाज बॅट उंचावून दाखवचे. अर्धशतक पूर्ण. सरफराज नवाज उर्फ चप्पू. चप्पा चप्पा चरखा चले, आणि मैदानावर चप्पूची बॅट अगदी त्याच चप्पा चप्पा चरखा चलेच्या गाण्यासारखी मैदानावर चालताना अगदी धारदार आणि कडक. अर्जुन नेपाळी खूपच दिशाहीन गोलंदाजी. पहिलो चेंडू वाईड, त्यानंतर मधल्या एसटीवरचा चेंडू सीमारेषा पार. परत एकदा वाईड. एका बॉल मध्ये तब्बल 6 रन्सांचा खर्च. 17 चेंडू शिल्लक, 12 रन्सांची गरज. शॉर्ट पिच, लेट कटचो फटको बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेन. Meanwhile, I request Saijay Bodgeshwar. All the team members, please report. Saijay Bodgeshwar, team members. सामन्याचा निकाल अगदी थोड्याच वेळात तुमच्या समोर सुस्पष्ट होतलो, पण या मॅच मध्ये सरफराज नवाजची फलंदाजी जशी लक्षात ठेवली जातली अगदी तशीच सतीश केवटची गोलंदाजी लक्षात ठेवली जातली. विशाल केवट
नावाप्रमाणेच विशाल कामगिरी, 2 ओव्हरीची गोलंदाजी, 8 रन्सांचा खर्च आणि 4 विकेट ज्यांनी आपल्या नावे केले. आणि सगळ्यात मोठी गोष्ट एमसीटी मेड एन ओव्हर, निर्धाव षटक टाकण्याचं पराक्रम आज केलं विशाल केवटने. आणि विशालच्या या दर्जेदार गोलंदाजीच्या जोरावर जी धावसंख्या शतकापार जाऊ शकली असती त्या धावसंख्येत घातलेलो लगाम 79 धावांमध्ये सीमित ठेवला वैष्णवी 24 पणजी संघात. शॉर्ट पिच आखू टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या कपडावरसून बघता बघता चेंडू सीमा रेषा पार, झापूक झुपूक झापूक झुपूक गुलीगत षटकार, बुक्कीट टेंगोड, एमसीटी सिक्सर. खूपच खराब चेंडू होतो, खूपच आखो टप्प्याचा चेंडू, अगदी थांबान झोपान उट्टान फाईन लेगच्या कपडावरसून मारलेलो ह्यो एमसीटी षटकार. 13 बॉल शिल्लक, विजयाचं लक्ष 4 धावांनी दूर. मिडॉनच्या दिशेन फटको खूपच सुंदर सजलेलो, अजून एक सुटलेलो झेल, पण या सुटलेल्या झेलाचो सामन्याच्या निकालावर मोठोसो परिणाम न होणारो. 21 धावेनिशी षटकाची सांगता 6व्या, रन झाले 77, 12 चेंडू शिल्लक, 3 रन्सांची गरज. यानंतर होणारा सामना साई जय बोडगेश्वर बिचोलीम वर्सेस आर्यन पॅन्थर 77 मार्मागोवा. सत्याहत्तर यो धाव फलक, 77, 12 चेंडू 3 धावांची गरज. स्वप्नील कांबळी चेंज ऑफ पेस, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हतो, चेंडू निर्धाव. बऱ्याच कालावधीनंतर थोडीशी समाधानकारक गोष्ट वैष्णवी 24 पणजी संघासाठी. आणि या गोष्टीचा उपयोग या सामन्यात जरी नाही झालो तरी पुढच्या सामन्यात नक्की होतलो. 11 चेंडू शिल्लक, 3 रन्सांची गरज. ताकदवान फटको मिड विकेटच्या दिशेने, पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमा रेषा पार, एमसीटी चौकार. आणि या चौकारांशी सामन्याचा निकाल स्पष्ट. 80 धावांचा पाठलाग करून आर्यन पॅन्थर 77 मार्मागोवा संघ, मिथुन वैद्य यांच्या मालकीचा संघ सरफराज नवाजच्या नेतृत्वाखाली विजयी सलामी देताना. पहिल्या सामन्यामध्ये साईजय बोडगेश्वर संघ सिद्धेश गावकर यांच्या मालकीचो मनोज नार्वेकरच्या नेतृत्वाखाली विजयी सलामी. आणि दुसऱ्या सामन्यात आर्यन पॅन्थर 77 मार्मागोवा विजयाचे पूर्ण गुण वसूल करताना. या सामन्याचो निकाल अगदी सहज आर्यन पॅन्थर 77 मार्मागोवा संघाच्या बाजून. पण कोण असतो या सामन्याचो मॅन ऑफ द मॅच? बॅटिंग करताना जबरदस्त कामगिरी केली सरफराज नवाजने, 64 धावा. पण ज्या खेळाडून या सामन्याचा निकाल बदललो, बघूया कोण तो खेळाडू. तोपर्यंत मॅच समरी. साहिल वांगणकर 12 चेंडू 24 धावा, प्रितेश 9 चेंडू 21 धावा, हितेश मोरे 8 चेंडू 17 धावा आणि राजेश 4 चेंडू 6 धावा. गोलंदाजीचा पृथक्करण विशाल केवट 2 ओव्हरमध्ये 1 मेडन ओव्हर, 8 धावांचा खर्च, 4 विकेट. अब्दुल सलाम 2 ओव्हरमध्ये 23 रन, 3 विकेट. उन्नी कृष्णन 2 ओव्हरमध्ये 20 रन, 2 विकेट. आणि सरफराज नवाज एका ओव्हरीत फक्त 8 रन्सांचा खर्च. आणि या 80 धावांचा पाठलाग करताना सरफराज नवाज 27 चेंडूमध्ये नाबाद 64 धावा, असिफ 5 चेंडू 10 धावा, रेवण 6 चेंडू 4 धावा. जवळपास सगळेच गोलंदाज महागडे ठरले. साहिल वांगणकर 2 ओव्हरमध्ये 20 रन, स्वप्नील 2 बॉलमध्ये 4 रन, गौरेश एका ओव्हरमध्ये 16 रन आणि 2 ओव्हरमध्ये 19 रन. सगळ्यात महागड्या गोलंदाजीचा भरपूर समाचार घेताना आर्यन पॅन्थर 77 मार्मागोवा संघान अगदी सहज संपादन केलेली ही विजयश्री. आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच मिस्टर विशाल केवट. 2 ओव्हरमध्ये 8 धावांचा खर्च, 1 मेडन ओव्हर आणि 4 विकेट. मॅन ऑफ द मॅच मिस्टर विशाल केवट.
साईजय बोडगेश्वर बिचोलीम कॅप्टन उपस्थित असा. आर्यन पॅन्थर 77 मारमागोवा कॅप्टन तुमका विनंती. Both captain be ready for toss. The third battle of this morning. You are watching Mandrem boys organizing the Mandrem Champions Trophy 2025. Requesting Shri Shailesh Karad to please hand over the man of the match trophy to Vishal Kevat. Excellent bowling performance from him. Will get the man of the match trophy in this Mandrem Champions Trophy 2025. 2 overs, 8 runs, 4 wickets. We'll have a word with him quickly. एक मेडन ओवर. फिर भी कैसा लग रहा है आपको बॉलिंग अच्छी करके भी, और जिस तरह से चप्पू बैटिंग कर रहे हैं आजकल कि कोई उन्हें रोक भी नहीं पा रहा है? वो तो हमेशा ही बैटिंग अच्छी करते हैं, बॉलिंग करके भी मतलब पिछले 2-3 टूर्नामेंट से खराब बॉलिंग कर रहा हूँ, तो आज करके बहुत ही ज़्यादा अच्छा लग रहा है। अच्छा है. इस बार आप मांद्रेम में आए, पहली बार आए लगता है खेलने के लिए. कैसा एटमॉस्फेयर है ये, क्या आप बताना चाहेंगे इस ऑर्गेनाइजिंग के बारे में आप? नहीं, पिछले बार भी हम आए थे खेलने के लिए, 2 बार खेल चुके हैं यहाँ पे, तो ये तीसरी बार है खेलने के लिए। तो फिर ऑर्गेनाइजर्स लोग बहुत अच्छा कर रहे हैं टूर्नामेंट, ये बेस्ट टूर्नामेंट होता है यहाँ पर, यही देखा है मैंने। Okay, all the best for the next game, and that's it from the presentation ceremony.